आशिष जपानच्या एका ट्रेनमध्ये चढला. ट्रेन तशी मोकळी होती. तो ज्या डब्यात मराठी डबामध्ये होता त्यात जमतेम 2-3 माणसेच होती. सीट मोकळे असल्यामुळे तो सरळ जाऊन समोरच्या एका सीटवर बसला. थोडा वेळ झाला तसा एक मध्यमवर्ग जपानी व्यक्ती त्याच्या शेजारीच पण एक सीट सोडून बसला. 2-3 मिनिटांनी सहज त्याचे लक्ष त्या व्यक्तीकडे गेले तर तो त्याच्या सीटमध्ये काहीतरी छोटी वस्तू घुसवत होता. आशिषला जरा विचित्र वाटले म्हणून त्याने त्याची नजर वळवून दुसरीकडे पाहायला लागला. बराच वेळ झाला तरी त्या व्यक्तीचं ते काम चालूच होतं. न राहून आशिषने निरखून पाहिलं तर त्याच्या हातात एक सुई दोरा होता आणि तो त्याच्या खाली फाटलेली सीट शिवत होता. आशिषला थोडं आश्चर्य वाटलं. जेव्हा त्याची सीट शिवून झाली तेव्हा आशिषने न राहून त्या व्यक्तीला जपानी भाषेत विचारलं, आशिष, माफ करा पण मला प्रश्न होता. ती व्यक्ती म्हणाली, हो विचारा ना. आशिष म्हणाला, तुम्ही ट्रेनचे कर्मचारी आहात का? तुम्ही सीट शिवताय म्हणून म्हटलं. ती व्यक्ती म्हणाली, नाही, मी कोणी कर्मचारी नाही, साधा शिक्षक आहे, लहान मुलांच्या शाळेतील. दररोज ह्याच ट्रेनने प्रवास करतो. दररोज ही सीट फाटलेली पाहत असतो. आज आठवणीने सुई दोरा आणून शिवून टाकली. कशी जमले, छान ना? हसत हसत तो व्यक्ती म्हणाला. आशिष, हो पण तुम्ही का शिवताय? ती व्यक्ती म्हणाली, कारण ही फाटलेली सीट खूप विचित्र दिसत होती. जर उद्या कोणी बाहेरून आलेल्या व्यक्तीने हे पाहिलं असतं तर आमच्या देशाचं नाव त्याच्यासाठी खराब झालं असतं. माझ्या देशाचं नाव कुठे मलिन झालेलं मला आवडणार नाही. शेवटी ही आमची संपत्ती आहे आणि आम्हाला सांभाळायची आहे. आमच्या देशाची काळजी आम्ही नाही घेणार तर कोण घेणार? ट्रेन थांबली आणि अच्छा जातो म्हणून ती व्यक्ती गेली देखील. आशिष त्यावेळी फक्त निशब्द होता. स्वतःच्या देशावर भरभरून प्रेम करणाऱ्या त्या साध्या जपानी माणसाला मनातून एक कडक सलाम ठोकला. माणुसकीचे, राष्ट्रप्रेमाचे, संस्कृतीचे धडे जगाला देणाऱ्या त्या जपानाचं मूळ कशात आहे ह्याचं उत्तर आशिषला मिळालं होतं. संस्कार आणि संस्कृती. फुटबॉलच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सामना बघायला आलेल्या जपानी प्रेक्षकांनी सामना संपल्यावर थांबून त्यांच्या भागातील कचरा प्लास्टिकच्या पिशव्यात भरून साफसफाई केली. या पिशव्या बरोबर नेऊन शहरातील कचरा टाकण्यासाठी केलेल्या जागांवर नेऊन टाकल्या. देश मोठे होतात ते अशा नागरिकांमुळे. ट्रकच्या मागे मेरा देश महान असे लिहून नाही.